नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी आपण पुण्यामध्ये एक जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराचा घोटाळा पाहिला होता, वाद पाहिला होता आणि यानंतर हा जो व्यवहार आहे जैन बोर्डिंगचा तो रद्द करावा लागला होता आणि त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे बिझनेस पार्टनर गोखले हे होते आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली आणि त्यानंतर त्यांना हा जो व्यवहार आहे जमीन बोर्डिंगचा तो रद्द करावा लागला होता. आता तसाच एक वादाचा जमीन व्यवहार सध्या पुढे आलेला आहे आणि तो व्यवहार आहे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या संदर्भात. तर पार्थ पवार यांची अमिडिया कंपनी आहे आणि या अमिडिया कंपनीमध्ये त्यांचे भागीदार आहेत, पार्टनर आहेत त्यांचे मामे भाऊ. त्यांचं नाव आहे दिग्विजय पाटील. राणा जगजित सिंग आपल्याला माहिती आहेत, भाजपचे आमदार, त्यांचे ते चुलत बंधू आहेत. तर या दोघांची अमिडिया कंपनी आणि यांनी कोरेगाव पार्क हा एक उच्चभ्रू परिसर समजला जातो आणि याच परिसरामध्ये ही 40 एकर जमीन आहे आणि ही जमीन त्यांनी खरेदी केली आहे. आणि याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्टी अशा आहेत की त्यांची जी अमिडिया कंपनी आहे ती अमिडिया कंपनीचं भांडवल अवघं 1 लाख रुपये आणि 1 लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीने 300 कोटीचा व्यवहार केलेला आहे. आहे का नाही इंटरेस्टिंग? तर 1 लाख रुपये व्यवहार असलेल्या अमिडिया कंपनीने 300 कोटीचा व्यवहार केलेला आहे. ही जमीन कुठली आहे? तर ही जमीन आहे महारवतनाची. तर ही जमीन खरेदी करत असताना काही नियमाचं पालन करायचं असतं. ते पालन केलं की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. मात्र त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे. ही जमीन खरेदी केल्यानंतर हे प्रकरण इथे थांबत नाही. तर पार्थ पवार यांची अमिडिया कंपनी यांना या ठिकाणी आयटी कंपनी आणि डेटा सेंटर सुरू करायचं म्हणून त्यांनी इथे 300 कोटीवर जो मुद्रांक शुल्क लागतो तो सरकारकडून माफ करून घेतला आणि तो होता तब्बल 21 कोटी रुपये. आता तो कुणी माफ केला, कोणाच्या सांगण्यावरून केला यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र महसूल मंत्री बावनकुळे यांना देखील या संदर्भात पुरेपूर माहिती नाही. ते सुद्धा मोघम उत्तर देतात आणि म्हणतात मी माहिती घेऊन यावर पुढची ऍक्शन घेईल किंवा अंजली दमानिया ह्या काही मला भेटणार आहेत मंगळवारी, त्यानंतर मी या सगळ्या प्रकरणावर बोलील. तर प्रश्न असा उपस्थित होतो की 1 लाख भांडवल असलेल्या कंपनीला जे उद्योग संचालनालय त्यांनी मान्यता कशी दिली, त्यावर विश्वास कसा ठेवला, त्याची विश्वासार्हता कशी तपासली आणि त्यानंतर त्यांना हा मुद्रांक शुल्क माफ केला आणि हे सगळी प्रक्रिया एकदम सोपी करून दिली. पार्थ पवार हे राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या या फायली अशा अश्ववेगाने पुढे गेल्यात आणि त्याला वायुवेगाने सगळ्या मंजुऱ्या भेटल्या, अप्रुव्हल भेटले. 22 एप्रिलला यांनी अमिडिया जी कंपनी आहे पार्थ पवारांची त्यांनी असं ठरवलं की आता आपल्याला या 40 एकर जागेमध्ये आयटी कंपनी आणि डेटा सेंटर सुरू करायचं आहे. आणि तो ठराव त्यांनी मांडल्यानंतर उद्योग संचालनालयाने 48 तासांमध्ये त्यांना हे अप्रूव्हल करून दिलं, ही मान्यता करून दिली आणि त्यानंतर पार्थ पवारांच्या या कंपनीने 21 कोटी रुपयाचा मुद्रांक शुल्क देखील महाराष्ट्र सरकारकडून माफ करून घेतला. यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की त्यांनी जर कायद्यात केलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी ओके आहेत, हे सगळं तपासावं लागेल. म्हणजेच जे महारवतनाची जागा आहे 40 एकर ती घेतली, ते त्यांनी पालन केलंय का, जे की या जमिनीची किंमत काय आहे, या जमिनीची बाजारभावाने जर किंमत पाहिली तर किंमत आहे 1800 कोटी. ही ती जमीन आहे. थोडी आतमधील व्हिज्युअल दाखवा. 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली ही जमीन मात्र पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीने घेतली फक्त 300 कोटीला. 1 कोटी भांडवल, 300 कोटीची खरेदी, 21 कोटी मुद्रांक शुल्क माफ.
21 कोटी मुद्रांक शुल्क माफ, 300 कोटीला घेतली 1 लाख रुपये असलेल्या कंपनीने। मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की 1 लाख भांडवल असलेल्या कंपनीला 300 कोटीचं लोन कुणी दिलं? कुठली अशी ती बँक आहे, कोण तो ग्रँटर आहे की ज्याच्याकडे पाहून या कंपनीला एवढं मोठं लोन दिलं गेलंय? हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आरटीआय कार्यकर्ते विजय कुमार यांनी। आणि याच संदर्भात ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्यांची ओळख आहे त्या अंजली दमानिया देखील बावनकुळे यांची भेट घेणार आहे, हे अंजली दमानिया यांनी एक्सच्या मार्फत सांगितलं आणि बावनकुळे यांनी देखील माध्यमांशी बोलतानाही सांगितलं। हे सगळं प्रकरण पाहता राज्याचे मुख्यमंत्री खडबडून जागे झाले आणि त्यांनी सांगितलंय की ही प्राथमिक आम्ही माहिती घेतली तरी फार गंभीर आहे, याचा तपास झाला पाहिजे, चौकशी लागली पाहिजे। आणि त्यांनी चौकशी लावली, मात्र ती चौकशी कुठली लावली अजून हे स्पष्ट नाहीये, पण चौकशी लावलेली आहे। आता या चौकशीतून काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे। अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव या सगळ्या प्रक्रियेमध्ये समोर येतंय। तर त्यांची प्रक्रिया आतापर्यंत मी सायंकाळी जवळपास 5 वाजलेले आहेत, अजूनही यावर त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र पार्थ पवारांनी यावर असं सांगितलं की हे सगळं कायदेशीर दृष्ट्या बरोबर आहे आणि यामध्ये कुठलाही घोटाळा नाही असं ते म्हणालेले आहेत। तर ही 40 एकर जमीन 300 रुपयाला, माफ करा 300 कोटी रुपयाला त्यांनी खरेदी केलेली आहे। आता दिग्विजय पाटील हे जे त्यांचे भागीदार आहेत त्यांचे जे डॉक्युमेंटवर नाव आहेत ते पण इंटरेस्टिंग आहे। त्यांचं लिंग स्त्री दाखवलेलं आहे, जे की विजय कुमार यांनी जे ट्विट केलंय त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर त्यांचं वय 0 दाखवलेलं आहे, म्हणजे सर्व झोलमाल आहे आज आणि गोलमाल आहे असं सगळं सध्या पाहायला मिळतंय। आता जे मी तुमच्याशी बोलतोय तर मुद्रांक शुल्क विभागाची ही पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला नोटीस आलेली आहे आणि त्यांना जो 5% राज्य सरकारचा मुद्रांक शुल्क असतो तो सोडून पुणे सिटीमध्ये त्यांना मेट्रो सेस आणि एलबीटी हा जो टॅक्स आहे हा 2%, 300 कोटीचे 2% म्हणजे जवळपास सुमारे 6 कोटी रुपये त्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सध्या तत्परतेने सांगण्यात आलेले आहे। आता ते भरतात की नाही हा पुढचा प्रश्न। मात्र किती इंटरेस्टिंग आहे ना, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा आहेत, ते म्हणतात शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलंय ते देण्याची दानत ठेवावी किंवा ते द्यावं, ठीक आहे काही हरकत नाही, राज्याचे कारभारी म्हणून त्यांची भूमिका ही बरोबर आहे। मात्र त्यांचे सुपुत्र, त्यांची कंपनी 1 लाख भांडवल असलेली तिला 300 कोटीचं कर्ज भेटतंय, की कुठली बँक आहे, कुठला ग्रँटर आहे, त्याचं पुढं महाराष्ट्राला पडलेलं आहे। शिवाय 21 कोटी रुपये तत्परतेने 48 तासामध्ये त्यांची स्टॅम्प ड्युटी ही माफ करण्यात येते आणि 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हा सगळा व्यवहार केला जातो। आणि इंटरेस्टिंग अजून यामध्ये असं आहे की हा सगळा व्यवहार हा 27 दिवसामध्ये झालेला आहे। फक्त 27 दिवसामध्ये हा 300 कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे ना इंटरेस्टिंग सगळं। तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे अजित पवारांना द्यायची आहेत, राज्य सरकारला द्यायचे आहेत, पार्थ पवारांना द्यायचे आहेत। आणि पार्थ पवारांसारखे तरुण तडफदार जे स्टार्टअपच्या माध्यमातून तरुण समोर येत आहेत त्यांनाही काहीतरी करून दाखवायचंय। त्या तरुणांच्या देखील कंपन्यांना अशी तत्परता राज्य सरकार दाखवेल का, हा अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे। यावर आता अजित पवार काय बोलतात, मुख्यमंत्री कुठली चौकशी लावतात आणि महसूल मंत्री काय तपास करतात हे आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेल। पुरताच तरी जाता जाता या 40 एकराच्या जमिनीवर आपण एक नजर टाकूयात आणि या लाईव्ह मध्ये थांबूयात। विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे।